हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी पुन्हा एकदा डेली ब्लॉगचं चॅलेंज घेतलेलं आहे. मी डेली ब्लॉग अपलोड करणार आहे आणि ह्यावेळेस हे चॅलेंज आहे 50 दिवसांचं. मी स्किन केअरमध्ये हे डर्माकोचं फेस मास्क ट्राय करणार आहे. हे मी नायकाच्या सेलमध्ये ऑर्डर केलं होतं. मला त्रास देतं. 10 मिनिट झालेत. आता मी वॉश करून आले. फेस मास्क झाला की मॉइश्चरायझर लावायचं. तर आज मला काय काय काम आहे सांगते. पहिली गोष्ट म्हणजे मला माझी सगळी ज्वेलरी नीट ऑर्गनाईज करून ठेवायची. दुसरी गोष्ट मला गावी जायचे लग्नाला. माझ्या एका सिस्टरचं लग्न आहे. तिच्यासाठी मला सगळं बाजूला गोष्टी काढायच्यात, जसं की साडी वगैरे. त्या गोष्टी मला बाहेर काढायच्या आहेत. आणि ऑब्व्हियसली ऑफिसचं काम. तर वंशिक कुठला होता, तर वंशिकसोबतच म्हणलं आता आपली ज्वेलरी ऑर्गनाईज करूया. त्याला थोडा मेकअप दिला ना की तो त्या मेकअपसोबत खेळत बसतो. हा जो मध्ये मध्ये माझ्याकडे येतोय ना, ती काय येतोय कारण की शिट्ट्या वाजतात आणि त्या शिट्ट्याला इतका जास्त घाबरतो ना. शिट्टी वाजली की लगेच अंगावरती येतो घाबरून. तर तो असेल तर असं काही होत नाही की बाबा हां काम होत नाही. त्याला असं छोट्याशा कुठली पण गोष्ट दिली ना, तो आपला त्याच्यामध्ये रमून जातो. आपलं ते खेळत बसतो शांतपणे. आता मस्त खेळला आहे. आता त्याला झोप आली. त्याला थोडंसं असं घेऊन फिरवलं ना आणि अंगाई गीत गायलं की तो लगेच झोपून जातो. त्याला सगळ्यात जास्त आवडतीचं गाणं आहे की लिंबोणीच्या झाडाखाली. ते गाणं बोलले ना की तो लगेच झोपून जातो. हे बघा झोपला. आता तो झोपला आहे तर पटपट माझी मी सगळी कामं करून घेते. झोपताना इतका गोड दिसतो ना. सगळं ऑर्गनाईज केलं आहे, सगळं नीट ठेवलं आहे. आता एकच काम राहिलं आहे की आता गावी जायचं आहे. तर गावी जाण्यासाठी जी ज्वेलरी लागते ती सगळी बाजूला काढून ठेवायची. ती पण मी काढून ठेवली आहे. आता आज थोडं लेट झालं लॉग इन करायला, कारण की झोपच लागली दुपारी जेवण झाल्यानंतर. तर आता ऑफिस स्टार्ट करते, नंतर गावच्या पॅकिंगला सुरुवात करेल. जर तुम्ही बघत असाल तर बघा, पूर्ण रेडनेस गेला माझ्या चेहऱ्याचा. तो जातो 2 तासच राहतो, नंतर तो निघून जातो. मग ते कुठलाही पॅक असेल ना, ते तसंच असतं. तर आता ऑफिसला स्टार्ट करते. 3 दिवस सुट्ट्या होत्या. 3 दिवसातून आज जॉईन करते. कंटाळा तर खूप जास्त आला आहे. आजकाल एवढं जास्त काम झालं ना ऑफिसमध्ये. रात्री 12-12:30 वाजले तर सुद्धा काम कंप्लीट होतच नाही. म्हणजे ते पेंडिंग दुसऱ्या दिवसासाठी राहतं आणि दुसऱ्या दिवसाचं वेगळंच काम असतं. 10:30 वाजलेत आणि आत्ता मम्मी पप्पांच्या लग्नाचा बड्डे आम्ही करणार आहोत. मी पण आता लगेच उरकते. माझं काम वगैरे काही झालं नाही आहे. आता मी पटकन उरकते, आम्ही बड्डे करतो, मग पुन्हा मला ऑफिसला जॉईन करायचं आहे. फायनली आता मी रेडी झाले. आता आपण सेलिब्रेट करूया. आज वंशिकचा सुद्धा बड्डे. वंशिकला 11 महिने पूर्ण झालेत. पप्पा मम्मी हा बघा काय लावतोय. इथे मी दोघांचं पण ऑप्शन केलं पहिल्यांदा, मम्मी पप्पांचं. यामध्ये वंशिकचं असं होतं की बाबा तू काय करतेस. तो कंटिन्यू माझ्याकडे बघत होता की नक्की हिचं चाललंय काय. काल मी अमेझॉनवरून एक लॅम्प ऑर्डर केलेला माझ्यासाठी टेबलवर ठेवायला, कारण की बब्याला झोपायचं असतं आणि माझं काम असतं. मग माझ्यासाठी पूर्ण लाईट सुरू राहते ना. मग हा टेबलवर लावायला लॅम्प केला आहे ऑर्डर. माहीत नाही कसा आहे. हे चार्जिंगसाठी. लाईट घालवा रे. ह्याचे वेगवेगळे लाईट्स पण आहेत. हे का इफेक्ट. टच आहे हे. टच. बड्डे झाला. आता पटकन काम पूर्ण करते. रात्रीचे 12 वाजलेत आणि माझं काम आता जस्ट झालं आहे. तुम्ही बघू शकता की हा लॅम्प किती सुंदर दिसतोय. आणि म्हणजे ह्या लॅम्पनं माझं काम तर होते, प्लस
जे आता बेडरूममध्ये झोपलेत, म्हणजे आता रंजित आणि वंशिक झोपलेत ना, तर त्यांना काही त्रास पण त्याचा होत नाही. इथून बघा, म्हणजे तुम्ही इथून बघू शकता की जी लाईट आहे ना ती तिकडच्याच बाजूला आहे, इकडे बेडच्या बाजूला नाही येते, त्याच्यामुळे बाकीच्यांना त्याचा त्रासच नाही होते बिलकुलच. तर मला हा लॅम्प खरंच खूप जास्त आवडला आहे. याची जी लाईट आहे ना ती एवढी जास्त वॉर्म आहे ना की त्याचा ना त्रास नाही होते, म्हणजे अशी ब्राईट एकदम असते ना तसं नाही, एकदम शांत लाईट आहे, त्याच्यामुळं खूप छान वाटते ही लाईट. तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.